नियमितप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान देवाचा उत्सव पीर साहेब व खंडोबा देवाची यात्रा निमित्ताने सोने सांगविता शिरो येथे मालती इनामदार लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आलेले होते. नेहमीप्रमाणे रात्री 10 नंतर मालती इनामदार लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आणि सकाळी सदाबहार हजेरी यामुळे पंचक्रोशीतील महिला तरुण वर्गाची प्रचंड गर्दी दिसून येत होती. गवळण, रंगबाजी, कृष्णलीला, फारसे आणि व हजेरीचा कार्यक्रम यामुळे मालती इनामदार लोकनाट्य तमाशा पाहणारे तमाशा रसिकांनी कौतुक केलेले दिसून येत होते. धन्यवाद. आलेले आहेत. आम्ही त्यांच्या आभार आहोत. अनिल साळवे याचकडून 100 रुपये तर रसिकजनो माझ्या यात्रा कमिटीच्या विनंतीला मान देऊन आणि सर्व रसिक प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुंदरसं गीत फरमाईश आलेले आणि तेच गीत गीताची बोल असते. लाल दिव्याच्या गाडीला 5 मजली माडीला हे सुंदरसं गीत आपल्यासमोर घेऊन येणार आमच्या कंपनीचे पुन्हा एकदा उत्कृष्ट नृत्य कलावंत तर बाळासाहेब पाडळे RPI अध्यक्ष यांच्या फरमाईशीनुसार सुंदरसं गीत घेऊन येतो. तर दत्तात्रय आबा जयसिंगराव बोडावे यात्रा कमिटी अध्यक्ष यांचे एक फरमाईश आलेले तर प्रथमतः सादर गीत सुंदरसं भेमगीत लाल दिव्याच्या गाडीला तर माझ्या रसिक मित्रांच्या विनंतीला मान देऊन बोलत आहोत सुंदरसं गीत लाल दिव्याच्या गाडीला 5 मजली माडीला आहे कुणाची योगदान सुंदरसं गीत गेलेलं आहोत राजा राणीच्या जोडीला. ज्या तमाशा सम्राटींनी संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून सोडलं होतं ती घेऊन येत आहोत मामा सर्वांच्या बसवतीची सर्वांच्या लावणीची एक सुंदरची मराठवाडी लावणी ज्या लावणी सम्राटींनी म्हणजे कैलासवासी विठाबाई भोमक नारेगावकर यांनी सीमेवरती जवानांच्या मनोरंजनासाठी जी लावणी गायली होती आणि ती जगभर प्रसिद्ध झाली. ही सुंदरची मराठवाडी लावणी आपल्यासमोर घेऊन आहे. आमच्या कंपनीच्या लावणी नृत्यांगना वंशवर्ती आमच्या कंपनीच्या प्रोड्युसर त्यांचीच रत्नकन्या सौ मालतीताई नारायण गावकर ही सुंदरशी लावणी आपल्यासोबत सादर करतील. त्या लावणीचे बोल आहे औलाद जरा पाहुण जरा जनाची मनाची पोटासाठी लावून देवी परवा कुणाची. ही सुंदरशी लावणी आपल्यासोबत कैलासवासी विठाबाई नारायणगावकर यांची रत्नकन्या सौंदर्य तारका सौ मालतीताई नारायण गावकर ऐकूया आणि पाहूया पोटासाठी नाच देवी परवा कुणाची. नामदार ताई आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आणि आपला त्या ठिकाणी सन्मान होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. यात्रेनिमित्त कालपासून विविध कार्यक्रमामध्ये सुंदर अशा वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी भांडणं तर कुठलंही एक छोटं सुद्धा गालबोट न लागता अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कालपासून आपली यात्रा त्यामध्ये सकाळी हारतुरे भजन त्यानंतर श्रीराम प्रभूंचा जन्म सोहळा त्यानंतर बैलगाड्याच्या शर्यती काल छबिन्याची मिरवणूक रात्री महाराष्ट्र भूषण
मालतीताई इनामदार यांचा लोकनाट्य तमाशाचा सुंदर असा कार्यक्रम सादर झाला आणि आता या ठिकाणी हजेरीचा कार्यक्रम आपणा सर्वांच्या करमणुकीसाठी किंवा विशेषतः करून माता भगिनींसाठी ज्यांना रात्री त्या ठिकाणी यायला जमलं नाही, जे पुरुष मंडळी असतील, जे वयस्कर असतील, त्यांच्यासाठी हा हजेरीचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे.